नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राज. स्वागत आहे तुमचं आपल्या फार्मटेक राज या चॅनलवर. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. अनेक शेतकरी बांधवांचे फोन आणि मेसेज येतात, राजभाऊ दोडकीची कळी सुकती आहे, कळी वाकडी होत आहे किंवा लांबपणीच पिवळी पडून गळून पडत आहे. तर तुमच्या बागेत अशी समस्या असेल तर हा 4 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. आज आपण याची कारणं, त्यावरील खात्रीशीर औषधं पाहणार आहात. पहा मित्रांनो, जे फूल सुकलेलं दिसतंय याची 2 मुख्य कारणं असतात. पहिली म्हणजे फळमाशी. ही माशी कोवळ्या फळात अंडे घालते, ज्यामुळे फळ आतून सडतं. दुसरं म्हणजे बुरशी. ढगाळ वातावरण किंवा जास्त आर्द्रतेमुळे शेंड्याकडून बुरशी लागते आणि कळी गळून पडते. तिसरं म्हणजे कॅल्शियम बोरॉनची कमतरता. यामुळे सुद्धा फळांची गळ होते. सर्वात आधी आपण बोलूया फळमाशीबद्दल. यासाठी महागड्या फवारण्या करण्यापेक्षा तुम्ही कामगंध सापळे लावू शकता. म्हणजे ट्रॅप लावणे हा सर्वात स्वस्त आणि भारी उपाय आहे. एकरी किमान 4 ते 6 सापळे लावा. याचा फायदा असा होतो, यात मादी माशीचा गंध असतो, ज्यामुळे नर माशा आकर्षक होतात आणि अडकतात. यामुळे त्यांची पैदास थांबते. लक्षात ठेवा, जोपर्यंत माशी नियंत्रणात येत नाही तोपर्यंत तुमचे फळ वाचणारच नाही. आता वळूया प्रत्यक्ष फवारणीकडे. जर कळी जास्त सुकत असेल तर मी सांगतो ती फवारणी एकदा नक्की ट्राय करून बघा. पहिलं म्हणजे साप पावडर घ्यायचं आहे. 2 ग्रॅम घ्यायचं आहे तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी. हे बुरशी रोखण्याचं काम करत आहे आणि बुरशी रोखण्यासाठी उत्तम आहे. दुसरं म्हणजे प्रोपेनोफॉस 2 मिली प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे, आळी आणि इतर किडींसाठी. तिसरं म्हणजे बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी घ्यायचं आहे, कळीगळ होणार नाही. दुसरी फवारणी अशी घ्यायची मित्रांनो, जर जास्त प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही डेलिगेटचा किंवा कोरोजनचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे फळांना चांगली चमक येणे आणि कीड पूर्णपणे मरून पडते. शेतकरी मित्रांनो, फवारणी नेहमी सकाळी 10च्या आधी किंवा सायंकाळी 5 नंतर करा. तसेच फवारणी करताना स्टिकरचा नक्की वापर करा, जेणेकरून औषधे पानावर चांगले पसरतील. तर मित्रांनो, ही होती दोडका नियंत्रणाची संपूर्ण माहिती आवडली असेल तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि या फवारणीचा रिझल्ट कसा आला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, तुम्हाला लाईव्ह दाखवेल. त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या काही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन शेती तंत्रज्ञानासाठी आपल्या फार्मटेक राज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.